नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी मी अतिशय महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी घेऊन आलो आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार या ठिकाणी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी दिली आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक आवर्जून विनंती आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. 12व्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. खूप दिवसांपासून तुम्ही जी वाट बघत होता की सर 1500 रुपये कधी जमा होतील, सर 12वा हप्ता कधी जमा होतील, सर फायनली त्याबाबत ह्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे लाडकी बहीण योजनेबाबत त्या सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करतो की या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. म्हणून सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की सर्वांनी पटापट लाईक करायचे. आणि ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. आता बघा, खूप दिवसांपासून महिला ठिकाणी म्हणताय की सर मला मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्याविषयी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट मी सांगणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता हा ठिकाणी जुलै महिना सुरू आहे, जून महिन्याचे अजून पैसे आले नाही. असे अनेक दिवसांपासून महिला ठिकाणी विचारतो की सर 12 हप्ता कधी जमा होईल, जून महिन्याचे पैसे आले नाही, सर जूनचा हप्ता कधी जमा होईल. फायनली सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली, ती तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण प्रोपती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. पण त्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर लिहायचं आहे. बघा, पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले की नाही हे लिहून पाठवा. जर का तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे. आणि जर का तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. जेणेकरून तुम्हाला मे महिन्याचे पैसेसुद्धा आता ह्या हप्त्यामध्ये पाठवले जातील. म्हणून ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, तेही पाठवा, तर तेही पैसे तुम्हाला पाठवले जातील. ठीक आहे, तर पटापट सर्वांनी लिहून पाठवा. ज्यांना मिळाले असेल त्यांना काही हरकत नाही, त्यांना पुढचा हप्ता लगेच आता जमा होत आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आणि आनंदाची बातमी अशी आहे की अतिशय महत्त्वाची खुशखबर तुमच्यासाठी आहे. स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आहे. संपूर्ण माहिती बघणार आहोत. ज्यांनी अजून लाईक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, आनंदाची बातमी काय हे आपल्याला जाणून घ्यायचं. बघा, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पण ही प्रतीक्षा आता संपलेली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आजपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होतील. लक्षात घ्या, आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटला ठिकाणी कधीही पैसे जमा होतील किंवा उद्यापर्यंत तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होतील. कारण की जी पैसे वितरणाची जी काही प्रक्रिया असते ती तांत्रिक प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला आजपासून पैसे येतील. लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितलेलं आहे, जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. ही प्रतीक्षा आता संपली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. काही महिलांना उद्या मिळतील, काही महिलांना देखील परवा मिळतील. म्हणजेच काय, तर आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला मी देत असतो, तीही पुराव्यासहित तुम्ही या ठिकाणी बघू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पुराव्यासहित मी फ्रीमध्ये देत आहे. तर बहिणींनो, तुम्हाला एकच विनंती मी करतो की व्हिडिओ लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपला असं एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती, 100% खरी माहिती ठिकाणी दिली जात असते. म्हणून सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांचा आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर ज्या बहिणींचा आधार लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर करायचं. सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की ज्यांनी लिंक केलं नसेल त्यांनी लिंक करून घ्या. कारण की बहुतेक अशा महिला होत्या की ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले नव्हते. तर त्यांचं कारण एक होतं की त्यांनी आधार लिंक केलेलं नव्हतं, त्यानंतर त्यांनी KYC केलं नव्हतं, म्हणून त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होत नव्हते. मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम या ठिकाणी सरकारला आलेला होता. ज्यांचा
ज्यांचं आधार लिंक होतं, ज्यांचं KYC होतं त्यांना पैसे डायरेक्ट जमा झाले. ज्यांचं लिंक नव्हतं तर त्यांनी लिंक करायचं सांगितलं होतं पण त्यांनी लिंक केलं नव्हतं म्हणून मे महिन्याचे हप्ते बहुतेक महिलांना मिळालं नाही आहे. मग महिला म्हणता की आम्ही अपात्र झालं का? तर तुम्ही अपात्र झालेला नाही आहेत. तुमचं अकाउंटमध्ये प्रॉब्लेम होता, तुम्ही लिंक केलं नव्हतं म्हणून तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले नव्हते. आता जूनचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही जर का तुमचं आधार लिंक नसेल, KYC झालं नसेल तर तुम्ही एक वेळेस बँकेत जाऊन चेक करून घ्यायचं की तुमचं आधार लिंक आहे की नाही किंवा KYC झाली की नाही. जर का नसेल तर तुम्हाला हाही हप्ता मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही अपात्र नाही आहेत, तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला पैसे मिळत नाही आहे. त्याचं कारण आहे की तुमचा आधार लिंक नाही आहे. जर का तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की आधार लिंक करायचं, KYC करून घ्यायचं आहे. बँकेत एक वेळ जाऊन चेक करा, विचारा की सर आमचा आधार लिंक आहे का, सर आमचा ठिकाणी KYC झालं आहे का. जर का झालं असेल तर तुम्हाला पैसे डायरेक्ट जमा होतील. तर उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजेच आजपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. तुम्ही बघू शकता जून महिन्याच्या ठिकाणी जी प्रक्रिया आहे, जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आता ठिकाणी सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. बघा, महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे, हा मला विश्वास आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिली आहे. म्हणजेच काय, तर स्वतः मंत्र्यांनी माहिती दिली आहे तर तुमच्या अकाउंटवर आता पैसे जमा होतील. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला पुढेही अशाच प्रकारचे हप्ते मिळतील. तुम्ही काळजी करू नका. फक्त एकच काम तुमच्याकडनं करून ठेवायचे, आधार लिंक करायचे, KYC झाले नसेल तर करून ठेवायचे, कारण डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. आता कोणकोणत्या महिलांना पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं तेही सांगतो. असं चेक करा तुमचा बॅलन्स. तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील पैसे जमा झाले की नाही चेक करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एंट्री या ठिकाणी करावी लागेल. त्यावरून तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे कळणार आहे. जर का तुम्ही ऑनलाईन नेट बँकिंग करत असाल तर त्यावर तुम्हाला डायरेक्ट कळणार आहे किंवा तुम्हाला SMS येतो. लक्षात घ्या, तुम्हाला SMS येतो. त्या SMSद्वारे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही. बहुतेक महिलांना SMSद्वारे त्या ठिकाणी कळतं. बहुतेक महिलांना SMSद्वारे कळून जातं की त्यांच्या अकाउंटवर पैसे आले की नाही. तर त्यामुळे त्या महिला ठिकाणी लगेच चेक करून घेतात की सर मला पैसे आले. मग त्या बँकेत जाऊन ते पैसे काढून घेतात. आता तुम्हालाही हे पैसे आले असतील किंवा येणार आहेत तर कसं चेक करता येईल. तुम्हाला बँकेत जाऊन तुमच्या पासबुकवर एंट्री करायची आहे किंवा तुम्हाला SMS येईल किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंगच्याद्वारे तुम्ही चेक करू शकता की तुमचं बॅलन्स किती आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता. पण ही दमदार अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर दिली आहे, त्यासाठी सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले होतं. तर अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी आणलेली आहे. तर सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. दुसरी गोष्ट, भरपूर महिला विचारतात की सर मला मे महिन्याचे पैसे जमा झाले नाही, मे महिन्याचे पैसे कधी मिळतील. तर बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहेत त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्यांना मे महिन्याचे पैसे पाठवले जातील आणि ज्यांना मिळाले असतील त्यांना जूनचे पैसे जमा होतील. ठीक आहे, आता मे महिन्याचे पैसे पाठवण्यासाठी भरपूर अडचणी आल्या होत्या. त्या अडचणी मी तुम्हाला सांगितलं आहे. काहींचं आधार लिंक नव्हतं, काहींचं KYC नव्हतं. तर अशा अडचणींमुळे तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नव्हते. आणि ज्या ज्या महिलांचं संपूर्ण क्लिअर होतं तर त्या महिलांना पैसे या ठिकाणी पाठवले गेलेले होते. जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही एक वेळेस, आता जर जाणार तुम्ही पैसे काढण्यासाठी बँकेत, तर एक वेळेस चेक करून घ्यायचे की आमचा आधार लिंक आहे की नाही किंवा आमचं KYC झालं आहे की नाही, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पुढच्या हप्त्यासाठी. नाही तर पुढच्या वेळेससुद्धा असाच प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही आता पैसे काढायला जाणार किंवा तुम्ही पासबुकवर एंट्री करायला जाणार तर त्यावेळेस एक गोष्ट लक्ष ठेवायची आहे की तुमचं आधार लिंक आहे की नाही किंवा तुमचं KYC झालं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन, जेणेकरून तुम्हाला पुढचा जो काही हप्ता असेल तो पुढचा हप्ता तुम्हाला ठिकाणी वेळेवर मिळेल. त्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला पैसे प्रत्येक हप्त्याला जमा होतील आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे मिळणारच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी ऑथेंटिक माहिती देत असतो, तीही पुरावा सहित, तीही 100% खरी. म्हणजेच काय, तर माझा हेतू असा आहे की बहिणींना जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे. त्यानंतर भरपूर महिलांना ठिकाणी कर्जासाठी सुद्धा ठिकाणी मी माहिती देत आहे. भरपूर महिलांना कर्जसुद्धा मिळतं आहे. जर का तुम्हालाही कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती सांगू शकता की सर मला कर्ज हवं आहे, तुम्हाला कर्जसुद्धा या ठिकाणी मी मिळवून देणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण बघितलेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.